मस्त असा टमटमीत फुगलेला मालवणी वडा म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाचा जीव की प्राण. आणि आषाढ महिना आहे तेव्हा कोंबडी वड्यांचा बेत हा व्हायलाच हवा नाही. आज हे कोंबडी वडे आपण अगदी पारंपरिक पद्धतीने जसे कोकणात केले जातात ना, अगदी तसेच करूयात. आता या कोंबडी वड्यांसाठी सगळ्यात आधी करूयात भाजणी. इथे मी घेते 1 वाटी चण्याची डाळ. ही डाळ ना आपल्याला मंद ते मध्यम आचेवर छान अशी भाजून घ्यायची. फक्त लक्षात घ्या, फार अशी खरपूस भाजण्याची आवश्यकता नाही आहे. हाताला चटका लागू लागला ना की काढून घ्यायची. आता ही उडदाची डाळ भाजूयात. ही उडदाची डाळसुद्धा 1 वाटी आहे. ही डाळ स्वच्छ अशा ओल्या कपड्याने मी पुसून घेतले. मंद ते मध्यम आचेवर हाताला चटका लागेस्तोवर ही डाळसुद्धा भाजून घ्यायची. त्याच वाटीने 1 वाटी पोहे भाजायचे. आपण कांदे पोह्यांना जे जाडे पोहे घेतो ना, तेच पोहे आहेत. पोहे मात्र अगदी मंद आचेवर भाजायचे. हाताला हे असे छान चुरचुरीत लागायला लागले ना की काढून घ्यायचे. आता ना त्याच वाटीने अर्धी वाटी धणे घ्यायचे. धणेसुद्धा आपल्याला छान हलकासा सुवास येस्तोवर भाजून घ्यायचे. त्याच वाटीने अर्धी वाटी बडीशेप घ्यायचे. यामध्येच मी चमचाभर मिरी घालते आणि हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान हलका सुवास येस्तोवर भाजून घ्यायचं. बडीशेपचा छान सुवास येऊ लागला ना की गॅस बंद करायचा आणि चमचाभर मेथीदाणे यामध्ये घालते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मेथीदाणे आपल्याला खूप असे भाजायचे नाही आहेत, नाहीतर मग फार असा कडवट स्वाद येतो वड्यांना. तव्याच्या आहे त्या उष्णतेत फक्त गरम करून घ्यायचे. आता बाकीचे जे जिन्नस आहेत ना, ते आपण भाजून नाही घेणार आहोत. ज्या वाटीने आपण डाळी मोजल्या ना, त्याच वाटीने 5 वाट्या तांदूळ घ्यायचे. आपण जे भाकरीला जाडे तांदूळ घेतो ना, तेच तांदूळ आहेत. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून घेतलेत. ओल्या कपड्याने पुसून घेतले ना तरीही चालेल. यामध्ये आता त्याच वाटीने 1 वाटी गहू आणि 1 वाटी ज्वारी घालायची. फक्त लक्षात घ्या, वाटीचं प्रमाण हे कुठेही चुकवायचं नाहीये, नाहीतर मग गडबड होणार. तांदूळ, गहू, ज्वारी ही तिन्ही धान्य आपल्याला न भाजताच घ्यायचे. बऱ्याच ठिकाणी ज्वारी नाही घालत, पण घालून बघा, वडे ना छान खुसखुशीत तर होतातच, पण बरोबरीने छान मऊसूत राहतात. आता यामध्ये आपण हे भाजून गार केलेले जिन्नस घालूयात. पुन्हा एकदा प्रमाण सांगते बघा. आपण 5 वाट्या तांदळासाठी 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी धणे, अर्धी वाटी बडीशेप, 1 चमचा काळी मिरी आणि 1 चमचा मेथीदाणे घेतले. समजायला म्हणा किंवा लक्षात ठेवायलाही अगदी साधं सोपं प्रमाण आहे. या प्रमाणात साधारण 1.5 किलो भाजणी तयार होते. आता ही भाजणी ना आपल्याला छान सरसरीत अशी दळून आणायची. लक्षात घ्या, फार बारीक अशी दळायची नाही आहे. ही अशी छान सरसरीत भाजणी मी दळून आणली. इथे आपली भाजणी तर तयार आहे. आता वड्यांसाठी पीठ कसं मळायचं ते पाहूया. ही भाजणी तुम्ही घरगुती स्वरूपात अर्धा किलो, 1 किलोच्या व्यवस्थित अशा पॅकिंगमध्ये सेल देखील करू शकता. इथे ही मी 2 फुलपात्र भरून भाजणी घेते. हे ना 1/2 किलोचं फुलपात्र आहे. म्हणजेच आपण अर्धा किलो भाजणीचे वडे करणार आहोत. म्हणजे तुम्हाला देखील अंदाज येईल की अर्धा किलो भाजणीमध्ये किती वडे तयार होतात. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी किंचित हळद घालायची. हळद मात्र फार नका घालू, नाहीतर मग वडे काळसर दिसतात. एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि इथे ना मी हे गरम पाणी करून घेतलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी बघा, गरम आहे पण उकळतं नाहीये ना. खूप असं उकळतं पाणी घातलं ना की वडे हमखास तेलकट होतात. त्यामुळे पाण्याचं तापमानही तितकंच महत्त्वाचं आहे. आता या पिठामध्ये तुम्ही कांदा किसून देखील घालू शकता किंवा गुळाचा खडाही घालू शकता. पण आज मात्र मी इथे हे असे प्लेन वडे करणार आहे. छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं भाकरीचं पीठ मळतो ना, त्याहून थोडंसं घट्ट मळायचं. म्हणजे पीठ आपलं जेव्हा येईल ना, तेव्हा ते अगदी योग्य असं तयार होतं. 2 फुलपात्र भरून आपण इथे भाजणी घेतली होती. त्यासाठी मला ना बरोबर 1 पेला पाणी लागलंय. आता काय करायचं आहे ना, ही अशी निखारा ठेवण्यासाठी जागा करून घ्यायची. निखारा ठेवायलाच हवा का, तर नाही ठेवला तरीही चालेल. काय असतं ना, आषाढात कोकणात भयंकर असा पाऊस असतो आणि पावसामुळे हवेत प्रचंड गारठा असतो. आणि हा असा निखारा ठेवल्यामुळे ना पिठामध्ये छान ऊब तयार होऊन पीठ छान येतं आणि अशा पिठाचे वडे छान टुमटुमीत असे फुगून येतात आणि छान कोळशाच्या धुरीचा स्वाद तर येतोच. चला, हे असं झाकून एक 3 ते 4 तास तरी पीठ मुरण्यासाठी छान ठेवून द्यायचं. साधारण 1-4 तास झालेले. बघूया. बघा, पीठ छान आलं आहे ना आणि जाळी पण छान आली आहे ना. अशा पिठाचे वडे ना छान गरगरीत असे फुगून येतात. त्यामुळे पीठ येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेलाच्या हाताने सगळं पीठ छान असं एकसारखं करून घ्यायचं.
आणि हे ना असे एका हाती गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ना भराभर वडे थापता येतात. एक साधारण लहान लिंबाप्रमाणे सगळे गोळे करून घ्यायचे. आपण घेतलेल्या अर्धा किलो भाजणीत साधारणपणे 18 ते 20 वडे सहज तयार होतात. केळीच्या पानाला इथे तेल लावून घेते. केळीचं पान नसेल तर दुधाच्या पिशवीवर किंवा तेलाच्या पिशवीवरही वडे थापून घेऊ शकता. एकाच दिशेने हा असा वडा थापून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, खूप असा जाड किंवा खूप पातळही वडा थापायचा नाही आहे नाहीतर मग वडे फुगत नाहीत. आता तुम्हाला थापायलाही जमत नसेल तर ही अतिशय सोपी पद्धत आहे. एखाद्या प्लॅस्टिक शीटला हे असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता या अशा एखाद्या ताटलीने हलकासा दाब देऊन घ्यायचा आहे. अजिबात मेहनत न घेता छान असा वडा तयार झाला आहे ना. मध्ये हे असं छिद्र देखील करू शकता. एकीकडे मी तेलही तापायला ठेवलं आहे. चला वडे तळायला घेऊया. कडकडीत तापलेल्या तेलात हा असा वडा अलगदपणे सोडायचा आहे. एका बाजूने छान गरगरीत असा फुगून आला ना की उलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस झाला ना की काढून घ्यायचं आहे. याच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे. मध्यम ते मोठ्या आचेवर वडे तळायचे. मस्त अशा चिकन मटणाच्या रश्श्यासोबत हे वडे अतिशय सुरेख लागतातच, पण काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबतही हे वडे छान लागतात. अगदीच काही नाही तर आपल्या चहासोबतही खूप सुरेख लागतात. नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.